एकही रुपयाचा अपहार त्या ठिकाणी झालेला नाही आहे. मला केवळ आणि केवळ राजकीय हेतूपोटी मला यात गोवण्यात आलेले आहे. त्या 18 सप्लायरच्या खात्यातच पैसे गेले. ग्रामपंचायतच्या खात्यातून पैसे गेले म्हणजे कुठं गेले? ते माझ्या खात्यावरती आले का? माझ्या खात्यावरती 1 रुपया आलेला नाही. की जेव्हा माझी जामीन झाली, मला माननीय न्यायालयाने न्याय दिला, त्याच वेळेत माझ्या गावातील जनतेने दिवाळी साजरी केली. माझ्या गावात बँक जाळण्यात आली होती. त्यामध्ये तुमचा देखील हात होता, तुमच्यावर देखील त्यावेळेस आरोप झाले होते. पोलिसांनी तुम्हाला देखील अटक केलेली होती. अगोदर एक प्रकरण झालेलं होतं, दुसरंही प्रकरण तुम्ही केलं होतं. खरोखर जो घोटाळा काय प्रकार असतो हे मी आता जनतेला आणि तुम्हा पत्रकार बंधूंना दाखवून देईल. मी फक्त एकाच कामी होतो. हे पुरावे आहेत. 90 ते 95 लाख रुपयाचे या माझ्या बॅगमध्ये पुरावे आहे आणि मी हे जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि यांच्यावरती जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील विरगाव ग्रामपंचायतीमध्ये काही महिन्यांपूर्वी एक घोटाळा झाला होता. तब्बल 63 लाखांचा हा घोटाळा होता. खरं तर हा मुद्दा त्यावेळेस प्रचंड गाजला होता आणि याच प्रकरणामध्ये विरगाव ग्रामपंचायतीचे जे उपसरपंच होते ते भरत कदम यांच्यावर खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले होते आणि ते पोलीस कोठडीत देखील होते. त्यानंतर त्याला न्यायालयीन देखील कोठडी झालेली होती आणि सध्या तेच भरत कदम आपल्यासोबत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांना आपल्यासोबत बोलायचं आहे. कदम, खरं तर तुमच्यावर वेगवेगळे आरोप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले होते. 63 लाख रुपये तुम्ही हडप केलेले होते असा आरोप तुमच्यावर त्या ठिकाणी झालेला होता. आज तुम्हाला माध्यमांसोबत बोला वाटतंय. काय प्रकरण होतं, काय विषय होता? सर्वप्रथम माझी पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की तुम्ही ग्राउंड लेवलला सगळं बघून आणि यावरती 63 लाखांचा खरोखर अपहार झाला का याच्यावरती विचार करा. आणि तुमच्या माध्यमाद्वारे मी जनतेला हेच सांगतो आणि तुम्हालाही सांगायचा प्रयत्न करतो आहे. प्रयत्न म्हणजे जे खरं तेच सांगतो आहे. एकही रुपयाचा अपहार त्या ठिकाणी झालेला नाही आहे. मला केवळ आणि केवळ राजकीय हेतूपोटी मला यात गोवण्यात आलेले आहे. माझे वडील उपसरपंच होते. मागच्या वेळेस माझा भाऊसुद्धा ग्रामपंचायतमध्ये सदस्य होता. यावेळेस मलाही जनतेने भरभरून मतांनी गावामध्ये सर्वात जास्त लीडनं जर निवडून जर कोणी आलेलं असेल तर तो भरत कदम होता त्यावेळेस. हीच गोष्ट अनेकांना सहन झाली नाही आणि मला जनतेने ज्या विश्वासाने ज्या अपेक्षेने मला निवडून दिलेलं होतं त्या अपेक्षा मला जनतेने सांगितलेल्या होत्या. हा जो 63 लाखांचा घोटाळा म्हणताय तुम्ही, हा घोटाळा नसून एक जनतेसाठी मी जनतेच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 4 पानंद रस्त्यांची कामे आणि बंधाऱ्यांची कामं केलेली होती. याच कामांचा निधी तिथं आलेला होता आणि ही कामे करताना मला जनतेने मागणी केल्यामुळे मला ती कामे करावं लागली. आता बाकी त्याच्यात अनियमितता झाली, ही झाली. तुम्ही माझ्याकडं सर्व पुरावे आहेत. मला माननीय उच्च न्यायालयानं, मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार विशेष मानाल की माननीय उच्च न्यायालयानं मला कम्प्लिटली कुठलाही अपहार न झाल्यामुळं फ्रेश नियमित जामीन मंजूर केलेला होता त्यावेळेस. जर खरोखर अपहार जर झालेला असता, तुम्हाला पत्रकार मला सांगण्याची गरज नाही. अपहार झाल्यानंतर बेल होत नाही किंवा रक्कम डिपॉझिट ठेवावं लागते. माझी कोर्टाची ऑर्डर आहेत माझ्याकडं आणि माझ्याकडं तो दुसरं पत्र पण आहे. या ऑर्डरमध्ये डळडळीत लिहिलेलं आहे की ह्या प्रकरणात ग्रामपंचायतने जे सप्लायर्स नेमलेले होते, ज्या 4 पानंद रस्त्यांचे सप्लायर्स नेमलेले होते, 18 सप्लायर होते एकूण, त्या 18 सप्लायरच्या खात्यातच पैसे गेले. ग्रामपंचायतच्या खात्यातून पैसे गेले म्हणजे कुठं गेले? ते माझ्या खात्यावरती आले का? माझ्या खात्यावरती 1 रुपया आलेला नाही. ते पैसे जे सदरील सप्लायर होते ग्रामपंचायती, ज्यांनी ते रस्त्यासाठी कोणी खडी पुरवली, कोणी मुरुम पुरवला, कोणी रोलर पुरवलं, कोणी ट्रॅक्टर पुरवलं, कोणी पाणी पुरवलं, त्यांनाच ते पैसे मिळाले. त्यांच्याच खात्यावरती पैसे गेले. केवळ आणि केवळ फक्त राजकीय हेतू म्हणजे मला राजकीय याच्यातून बदनाम करण्यासाठी मला या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे. माझा त्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. माननीय न्यायालयावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि माननीय न्यायालयाने मला न्याय पण दिला आहे आणि मला न्याय भेटणार. बाकी यावरती अधिक भाष्य नाही करू शकत. तुम्ही माझ्यावर तर दोषारोपपत्र माझ्याकडे आहे. मी तुम्हाला त्याची एक कॉपी देतो. तुम्ही त्यात बघा. ग्रामपंचायतने 18 सप्लायर नेमलेले, त्या 18 सप्लायरच्याच नावावर पैसे गेले. मग तुम्ही अपहार म्हणता कसा? तर पैसे माझ्या अकाउंटला पर्सनली आले असते, मी जर घेतले असते तर तो प्रकार अपहारात होता. त्यामुळे यात कुठलाही अपहार नाही. मला राजकीय लोकांनी फक्त 3-4 राजकीय लोकांनी मला यात गोवण्यात आलेलं आहे. मला कोण राजकीय नेते ते की ज्यांनी तुम्हाला? आता मी त्यांचं नाव घेऊन, एकतर माझी मानसिकता आता कुठं मेंटली मी स्ट्रॉंग झालो आहे. मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. मी त्यांना उत्तर राजकीय माध्यमातूनच देईल. मी जनतेचे विशेष आभार मानतो आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना एकच सांगतो की जेव्हा माझी जामीन झाली, मला माननीय न्यायालयाने न्याय दिला,
त्याच वेळेत माझ्या गावातील जनतेने दिवाळी साजरी केली माझ्या गावात. आजही ते व्हिडिओ आहेत, ते फुटेज आहेत माझ्याकडं. माझी घोड्यावरती मिरवणूक काढली. तर तुम्ही सांगा, जर मी 63 लाखाचा केला असतं तर जनतेने मला माझी गावात मिरवणूक काढली असती का घोड्यावरती? साधा सरळ प्रश्न आहे. तेव्हा त्या प्रकरणात कुठलाही अपहार झालेला नाही. मी जनतेची कामं केलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, जनतेच्या काम करण्यासाठी किती विरोधक आडवे आले, मला 1000 वेळा जरी जेलमध्ये जावं लागलं तरी मी जनतेचे काम करतच राहणार, जनतेची कामं सोडणार नाहीत. बरं भरतजी, आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस ते सगळं प्रकरण होत होतं, तो सगळा जो घोटाळा झालेला होता त्या ठिकाणी, त्यावेळेस सरपंचाच्या जागेवर तुम्ही सिग्नेचर केली होती असा आरोप देखील तुमच्यावर त्या ठिकाणी झालेला होता. खरंच तुम्ही सिग्नेचर केली होती? हे बघा, माझ्या सहींचा नमुना तुम्हाला आजही ग्रामपंचायतला बघायला भेटेल. आणि त्या बँकेत काय, मला तर तो प्रकार माहीत पण नाही आहे. तर बँकेत जे कोणी सह्या केल्या असतील, काय केलं असतं, तो प्रकार माहीत नाही आहे. माझ्या डॉक्युमेंट्सचा ग्रामपंचायतमधून कोणी गैरवापर केला यावर मी भाष्य नाही करू शकत, कारण प्रकरण न्यायालयाने, आणि न्यायालयात मला 100% न्याय भेटणार. ते न्यायालयात सर्व गोष्टी समोर येईल आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत मी सांगत राहणार, मी जनतेपर्यंत सांगत राहणार. आज रोजी मी एकच सांगतोय का 63 लाख रुपयाचा अपार, रुपयाचा अपार नाही आहेत. तिथं 63 लाखांची कामं झाले आहेत. आणि मातोश्री शेतपानंद रस्ते योजना, साहेब तुमच्या माहितीत तो सांगतो, राज्यात जेव्हा पहिली योजना निघाली तेव्हा ह्या भरत कदमच्या उपसरपंच असतानाच्या कार्यकाळात राज्यातले पहिले रस्ते विरगाव ग्रामपंचायतमध्ये झालेत. आत्तापर्यंत राज्यात कुठं पहिले पैसे झालेले आहेत? माननीय संजना खोपडे सचिव मॅडम आहेत मंत्रालयात, जर गेले कधी मुंबईला त्यांच्याकडे चौकशी करा. त्यांनी माझी पाठ थोपटली होती, म्हणजे तुम्ही उपसरपंच असताना इतके ॲक्टिव्ह असून कामं करतात कसे? हे बाकी माझ्या राजकीय विरोधकांना सहन झालं नाही आणि माझ्या डॉक्युमेंटचा गैरवापर करून त्यांनी मला यात गोवण्याचा प्रयत्न केला. हे 63 जे लाख होते हे नेमके कोणाच्या अकाउंटवर गेलेत? नेमके एवढे जे आहेत तेवढे विकास कामं झालेले होते की तुम्ही बोलता की सप्लायर्सवाल्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही दिले होते, नेमके याच्यामध्ये काय वाटतं? मुख्य आरोपी कोण असू शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टींमागे कोणाचा हात आहे? साहेब, मी तुम्हाला वारंवार एकच विनंती करतो आहे की मी पुन्हा तेच सांगतो आहे का हे जे पैसे आहेत हे ज्यांनी सप्लायरने काम केले, तुम्ही माझ्यावर तो त्या प्रकरणावर तो दोषारोपपत्र बघा ना. जे 18 लोक त्यांच्याच अकाउंटवरती पैसे गेले. कामंही इतकी उत्कृष्ट दर्जाची झालीत. इतके दिवस होऊनही तुम्ही जर बघितलं तर जिथं लोकांना शेतातून गावात देण्यासाठी पायी चिखलातून यावं लागायचं, बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता, आज ते लोक कार आणि व्हेकल घेऊन येत आहे. आकाशाचा परिणाम, चांगल्या कामांचाच परिणाम आहे ना. ते पैसे कुठेही गेलेले नाही. ते पैसे जे सप्लायर नेमलेले होते ग्रामपंचायतीत त्यांच्याच खात्यावरती गेला. आणि माझ्या डॉक्युमेंटचा कोणी गैरवापर केला आणि काय केला त्यावर तर मला अधिकचं भाष्य करायचं नाही आहे. माझा न्यायालयीन लढा सुरू आहे. मी न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून जे कोणी दोषी आहेत याचिका दाखल करणार आणि अब्रू नुकसानीचा नंतर दावा दाखल करणार आहे. तुमच्याकडे आहे सगळे पुरावे की बाबा याच्यामध्ये कोणी जे आहे ते हातभार केले आहेत, कोणी 63 लाख रुपये जे आहेत ते गायब केले आहेत, याच्यावर काय सरपंचांवर आरोप आहे तुमचा की ग्रामसेवकांवर आहे? नाही, ती पुरावे नाहीत माझ्याकडं. परंतु एक 3-4 राजकीय विरोधक आहे फक्त माझ्या गावातले. त्यांनी आता सरपंच कसे झाले, हे ना एज्युकेटेड, ना प्रशासकीय कामांचा अनुभव, ना कुठला अनुभव, फक्त आरक्षणाचा जागी, महिला आरक्षणाचा जागी सरपंच होऊन गेले. उपसरपंच होतो मी माझ्या पद्धतीनं व्यवस्थित जितका कामांचा विकास करायचा, कारण जनतेने मला अपेक्षेने निवडून दिलेलं होतं, ते कामं करण्याचा प्रयत्न केला. मला आता त्यांच्यावरती आरोप करून आणि हे करून मला काही बोलत नाही त्यांच्यावरती. मी माझी बाजू मांडतो आहे की मी 1ही रुपयाचा घोटाळा केलेला नाही, घोटाळा झालेलाच नाही आहे. आणि त्याच्यामुळेच मला माननीय न्यायालयाने न्याय दिलेला आहे ह्या प्रकरणात. 63 लाखांपैकी 1ही रुपया तुमच्या खिशात आलेला नाही आहे? नाही, 1ही रुपया माझ्या खिशात आलेला नाही आहे. विकास कामं झालेले, सप्लायरच्या नावावरती पैसे गेलेले आहेत. आणि माझ्या डॉक्युमेंटचा कोणी गैरवापर केला ते मी न्यायालयात बघन, ते समोर येईलच. त्यावेळेस ते आहेत पुरावे तुमच्याकडे? आता सध्या नाहीत, पण न्यायालयात सादर करणार आहेत नाही. खरं तर भरतजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सगळा घोटाळा झाला, तुमच्यावर आरोप झाले, वातावरण सगळं शांत झालं. मात्र काही महिन्यांपूर्वीच वैजापूरमध्ये एक घटना घडली, ती म्हणजे त्या ठिकाणी बँक जाळण्यात आली होती. त्यामध्ये तुमचा देखील हात होता, तुमच्यावर देखील त्यावेळेस आरोप झाले होते, पोलिसांनी तुम्हाला देखील अटक केलेली होती. अगोदर एक प्रकरण झालेलं होतं, दुसरंही प्रकरण तुम्ही केलं होतं. सर, हा आरोप जो आहे माझ्यावरती हा सर्रास खोटा आहे. बँक जाळण्याचा? बँक जाळण्याचा मी कुठल्याही बँक जाळण्याच्या प्रकरणात इन्व्हॉल्व नाही. मला ठीक आहे, पोलिसांनी आरोप केले. पोलिसांनी फक्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारे भरत कदम तिथं म्हणजे जाळू शकतो बँक.
दुसरं कुठलंही कारण नाही. त्यातही थोडंफार राजकारण आलं असेल कदाचित, कारण मी जे काम करतो मी काम करताना सर्वसामान्यांचे काम करताना बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींना आणि यांना दुमानलेलं नाही आतापर्यंत. माते रक्तातच नाही. मी जसं जन्मलो ना, मी काही सोन्याच्या यांच्यासारखं सोन्याच्या चमच्या घेऊन तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही आहे. मी तळागाळातून आलेला कार्यकर्ता आहे आणि जनतेची कामं करणार कार्यकर्ता आहे. हे प्रकरण न्यायालय नसून मी आज याचं भाष्य करणार नाही. परंतु मी इतकंच सांगतो आहे की मी माझ्यावर आरोप केला की मी माझ्यावरच्या पहिल्या गुन्ह्यावरचे डॉक्युमेंट जाळण्यासाठी ती बँक जाळली. खरं आहे, पण मी काही अडाण नाही का माझं BSc झालं आहे, मी माझंही शिक्षण झालं आहे. मला माहिती आहे का पहिल्या प्रकरणाचं माझं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर आहे. तिथे सर्व पुरावे आहेत. अपहार झाला की नाही झाला, बनावटीकरण झालं की नाही झालं. मी इतका मूर्ख नाही ना की ते डॉक्युमेंट जाळण्यासाठी बँक जाळेल. तेव्हा एकच सांगतो की माझा बँक पोळ प्रकरणाशी कुठला संबंध नाही. त्यात काय असेल ते मान्य न्यायालयीन प्रकरण आहे, त्यावर मी अधिकचं भाष्य करणार नाही. माझा न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला निश्चितच न्यायालयाने न्याय तर दिलेलाच आहे आणि उद्या पण मी न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करतोच आणि मला न्याय भेटणारच. मी माझ्या न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे, मला न्याय भेटणारच. खरं तर विरगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी आता तुम्ही चौकशीसाठी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. असं का करा वाटलं तुम्हाला? का चौकशी करा वाटते? काही शंका आहे तुमच्या मनात? शंका नाही. माझ्याकडं तुम्ही जे म्हणताय सगळ्या माझे विरोधक म्हणताय का 63 लाखाचा घोटाळा झाला होता, भरत कदमनी केला होता. त्याबाबत मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. कुठलाही घोटाळा झालेला नाही आहे आणि मी आता खरा घोटाळा बाहेर काढणार. ज्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी खरा घोटाळा केलेला आहे तो बाहेर काढण्यासाठी मी माननीय BDOंना पत्र दिलेलं आहे की याची चौकशी करून तुम्ही दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. आणि मी एक पत्र देऊन 3-4 दिवस झालेले असतील आणि खरोखर जो घोटाळा काय प्रकार असतो हे मी आता जनतेला आणि तुम्हा पत्रकार बंधूंना दाखवून देईल. यांनी ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगाचा तसेच शासनाच्या आलेल्या विविध निधींचा कसा अपहार केला, कसं कागदांचं बनावटीकरण केलं, कसे पैसे हडप केले, कसे स्वतःचे खिसे भरले जनतेच्या पैशावरती. मी यांना एक कायद्याप्रमाणे एकालाही सोडणार नाही. माझ्याकडे तुम्हाला सांगतो मी पुराव्याशिवाय कुठंही बोलत नाही. जवळपास 90 ते 95 लाख रुपये अंदाजे 90 ते 95 लाख रुपये यांनी हडप केले आहेत. साहेब, जेव्हा माझ्यावरती आरोप झाले माझा पूर्ण परिवार डिस्टर्ब होता. मी फक्त एकाच कामी होतो. हे पुरावे आहेत. अंदाजे 90 ते 95 लाख रुपयाचे या माझ्या बॅगमध्ये पुरावे आहे आणि मी हे जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्यावरती जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आहेत. हे प्रकरण मी माननीय केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय तिथे तक्रार केलेली आहे. माननीय ग्रामविकास व पंचायत राज विभाग आपला महाराष्ट्र शासनाचा तिथेही तक्रार केली आहे. माननीय CO साहेबांनाही कळवलं आहे, कमिशनर साहेबांनाही कळवलं आहे. आणि जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही आणि दोषींवर कडक अशी कारवाई होत नाही तर तोपर्यंत मी शांत बसणार नाही. काय आरोप काय आहेत नेमके तुमच्या ह्याच्यामध्ये? आरोप असे आहेत. मान्य केंद्र शासनाचा जो फंड्स येतो 15 वित्त आयोग, राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीला विविध फंड्स येतात. यांनी कामे न करतात बिलं उचललेली आहे. एक असा संशय माझ्याकडे जे कागदपत्र त्याच्या आधारे मी बोलतो आहे. माझा संशय आता त्या जेव्हा चौकशी अधिकारी माननीय गटविकास अधिकारी पाठवतील तेव्हा मी पुरावा दाखवेल आणि त्याची शहानिशा करून सांगतो. अर्धवट कामं केले आहेत, प्रॉपर कुठंही डॉक्युमेंटेशन नाही आहे आणि अपहार जो झालेला आहे तो झालेलाच आहे. तेच पुरावे माझ्याकडे. जेव्हा चौकशी अधिकारी येईल, मी अधिक आत्ता भाष्य करू इच्छित नाही आहे, जेव्हा चौकशी अधिकारी नेमल तेव्हा चौकशी अधिकाऱ्यासमोर मी सर्व पुरावे मांडणार आहेत. कोणत्या काळात हा घोटाळा चालला आहे? 2021 ते 2026 पर्यंत मी मागणी केलेली आहे. 21 ते 23. हो, 21 ते 26 21 ते 26 पूर्ण 5 वर्ष. मी जेव्हा उपसरप होतो त्या कार्यकाळातही यांनी काय काय केलं आहेत ते माझ्यानंतर निदर्शनात. तुम्हाला अंधारात ठेवून? मला अंधारात ठेवून 100% मला अंधारात ठेवून यांनी पैशांचा वापर केलेला आहे. जनतेच्या पैशाची लूट झालेली आहे. तुम्ही साहेब विनंती आहे माझीवाली, कधी वेळ मिळाला तर गावात येऊन ग्राउंड रिपोर्ट घ्या. कुठं कामे झाली, कुठं नाही झाली आणि कुठं अपहार झाला हे सर्व दाखवून देतो मी तुम्हाला. मी पुराव्याशिवाय बोलणार नाही, बोलत नाही.
तर आपल्यासोबत होते भरत कदम. ग्रामपंचायतीच्या घोटाळा प्रकरणी त्यांना अटक झालेली होती. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप देखील त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. मात्र आता ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत आणि याची चौकशीची मागणी देखील मी केलेली आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यासोबतच त्या 63 लाखांमध्ये एकही रुपया माझ्या खिशात आलेला नाही आहे, मला विनाकारण या प्रकरणामध्ये फसवण्यात आलेलं आहे असं स्पष्टीकरण देखील भरत कदम यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. कॅमेरामन रोहित जगदाळेसह मी निर्गोष त्रिभुवन, NRT न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.